आज आम्ही चाललो शिंपलं काढायला. ऊन पण भरपूर आहे, ऊन पण भरपूर आहे. आईचा कपडा पण धुवायचा आहे. तर आता आम्ही जातो शिंपलं पण काढून घेऊ तिकडनं, बरोबर ना ग? तर तुम्हाला शिंपल्याची तर चला आंघोळ पण करून ये. उन्हाळा पण आहे तर शिंपलं काढायला चाललो खास करून, कारण की एकदा तरी उन्हाळा आला तर शिंपलं खाल्लं पाहिजे. नदीचा पाणी कमी होतं. तर चला जाऊया आता नदीवर. तर भाऊनी हात डॅमेज होता म्हणून त्याने बघा काय केलंय, काय रे बांधलाय हाताला प्लास्टिक ना, त्याच्यावर हात रुमाल म्हणजे पाणी नको जायला म्हणून. नर माझी यात बँडेज होती ना, बँडेज देऊ का तेवढ्यापुरती? पण नको, बँडेज थोडीशी लागेल ना. तर चला फायनली आम्ही मार्गाला लागलो आता. ऊन पण भरपूर आहे, कडक एवढा ऊन आहे ना तिलतिलता. माझी गेल्या वर्षी टोपी होती, पण टोपी पण मी कुठं हरवली काय माहित. नवीन घ्यायला लागला था या वर्षी. तिथे बघा काय पक्षी मेलाय, तो यो काकड कुंभार मेलाय. उन्हाळा पण चालू झाला ना, त्याची मुलं पाणी बिणी भेटत नाही पक्ष्यांना. तर मित्रांनो पाणी कधी पण बाहेर ठेवा. इथं पण एक मेलाय, इथं पण काहीतरी मेलाय पक्षी सारखा. हा बघा पाणी नाही म्हणून. तर चला तर भाजून खा तुम्ही. मला पण नाही जात 4-5 खायला, पण एक पण नाही दिसा आंबा. सगळं एक पण नाही. हा काय मला लागला मित्रांनो का दुपारी सगळी जास्त करून इकडेच येतात आंघोळ बिंगोळ करायला. शेकटाच्या शेंगा बघा इकडे, शेगट एकच किती बाजून वजून गेल्या. जास्त नाही वजलेल ना. तर चला फायनली नदीत पोहोचलो. लहान पोरा कशी उतरतात. घसरगुंडी घेत मज्जा करत एन्जॉय करत उतरतात. तर चला आता इथं जरा कसा उतरायला धस आहे ना, धस त्याची धस सांगतो आम्ही. तर बघा कशी उतरतात. पडशील ना तिथून. तर चला बाबू लागला शिंपलं शोधायला. दाखव रे किती भेटलं. आले आले तर उन्हाचं ना म्हणून वरती दाखव. इथं हातात जरा व्यवस्थित, इथे जवळ आहे. तर बघा शिंपलं कसं शोधलं बाबूनी, एक नंबर कडक शे. अरे तिकडं मासा पकडायला लागलाय नरे काकास. बुडून बुडून लय मेहनत करायला लागते मासा पकडायला. का मित्रांनो कसा जसा असं वाटतं का डुप्लिकेट झाड आहे, पण ओरिजिनल आहे एकदम खतरनाक. फुला बिला बघा लहानच मस्त. भेटली का जागा कपडे धुवाय? आता आम्हाला शिंपलं काढायला जायला तयारी व्हायला लागली पोरांची सगळ्यांची. बाबू तर लागला उतरला पण पाण्यात. तू नाही रे बाबू उतरस पाण्यात? तू अतुलेलाच उतर. किती मोठा मरेल. तर लागली शिंपलं शोधायला पोरा पण. तर यांचा जरा मी व्हिडिओ घेतो आणि मी पण लगेच उतरतो 2 मिनिटात. चला. चोर शिपा कसा काय? चोर नाही कुड शिपा. चोर शिपा तर लांब साईजला असतो, तो कुड शिपा असतो मित्रांनो. तर बाबू बोलतो चोर शिपा. तर उडी मारली. एक शिंपला भेटला. तर बघा भाऊला किती मोठा साईजचा शिंपला भेटला मित्रांनो, लय मोठा साईजचा भेटला. हा बघा. तर चला अजून आम्ही शिंपलं काढून घेतो फटाफटा. मी पण आता जरा तयारी करतो, मला पण जरा इंटरेस्ट असायला लागला. तर बघू. मी तर आता गेल्या वर्षी उतरले, आता या वर्षी आलो. ताईला दगड लागला गरम. तिथे बाबूनी पण गवसले 3 कार आहे. इथं मासे बघा किती आहेत मित्रांनो. मासे नुसतं मासा आहेत नदीत.
तर चला मित्रांनो, फायनली माझी पण तयारी झाली मस्त ना. आता मी पण चालू शिंपलं काढाय. तर मोबाईल कोण पकडायला नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला शिंपलं काढलं का डायरेक्ट दाखवून. आता माझ्या हातात शिंपलं शिंपलं काढायला चालू आहे. आणि इथं आई कपडे धुवायला जोरात आहे. मग आईने पण कपडे धुवलं का आई पण शिंपलं काढायला ना ग. काढून घेतो जरा एवढं शिंपलं काढलं का दाखवतो तुम्हाला परत मध्ये. बरोबर ना बाबू? हो. हा, तर बाबू हो बोलतो. तर हो बोलला बाबू म्हणजे खरोखर मी आता काढेन असं मला वाटतंय. चला शिंपलं काढलं. तर बघा मित्रांनो, शिंप काढून झालं. दान रे बाबू किती झालं दाखव. तुमचं किती झालं? हा दाखव बाबूचं किती झालं शिंपलं. वर कर ना जरा थैली. तर बघा ते दाखवणार नाही त्यांचं, नाही तर म्हणजे चोरतील आमचं. असं पण असतं आमच्यात ना रे. तुला 2 मिळला. हा तुला कोडक बाबू मिळला 2 मिळला. तुझ्या कोडक काढलंस दाखव आपलं किती. तर आम्ही बघा किती काढलं. इथं एवढं काढलं. तर तुम्हाला सगळं काढलं का दाखवू रे. तर बाबू शिप काढायला लागलाय बघा. सांगा थांबताव अजून नाही भेटला कारण त्याला. ताईचं पण आता कपडे धुवत आणलं सगळं. पण बाहेर निघला का थंडी लागते मित्रांनो. बघा किती भारी हिरवागार पूर्ण जांभूळच्या झाड आहेत मस्त टका. बघा इथं बाबू वगैरे शिंपलं काढायला लागलाय. तर बाबूला शिंपला भेटला तर बाबू खुश झाला. लगेच गाणं पण सुचला, व्हिडिओ पण चालू केला त्याचा. तुला हो भेटला दाखव. लयसा मोठा बाबूला भेटला, नगभर एवढा भेटला. तर तिचा भाऊनी पण लय हात भरून काढलं. ओराक्षा भेटला. तिकडे बघा किती भाऊशे तिकडे. तर दोघं भाऊ भांडायला लागलं कारण माझी दगडाव नको शिंपलं ठेवू. तर बघा मित्रांनो, भाऊला तरवाल भेटली पाण्यात. तर पावसाळ्यात ती वाहवत आणलेली असेल कुणाची, त्याची मुलं आता आम्हाला भेटली इथं. तर आता आम्ही ती घरी घेऊन जाणार आहेत. सुकून जरा वापर करू काहीतरी त्याचा, झाडा बिडा तोडायला. काय रे सोन्याची तरवाल भेटली आम्हाला अरे. तर बघा कपडे धुवायला लागले बघा. असं कपडे धुतात ना. ते वॉशिंग मशीन मध्ये त्याचं पिलून सगळं घाण तशीच राहते. तर आई बघा कसं कपडे धुते. असं कपडे धुवायला लागतात तेव्हा मल सगळं निघतं. शिप काढायला आले. आता फार थोडी वर्षात 2-2, 4-4 असं पातळी पहिलीच बारी आता चालू. आज नाही थोडी वर्ष फार नेम खायचं. गेली वर्षाच्या शिप्या अजून पिशवी भरून ठेवला. हा काय. तर बघा मित्रांनो, एवढं शिंपलं मी काढलं. प्रत्येकाने वेगवेगळं ठेवलं प्रत्येकाजवळ. हे बघा शिंपलं असं. आईनी पण आईला फास्ट काढते शिंपलं ना ग. पण आईने ते वटीत ठेवलं नाही, दुसऱ्याने हातात दुसऱ्याने थैलीत. तर आता आम्ही सगळी जण एकत्र जवळच आलो शिप काढायला. बाबूला बोललो जा थोडा वेळ वरती. परत दगड भेटला एक. तर चला अजून शिंपलं काढून घेतो मित्रांनो, नंतर मग भेटू थोड्या वेळेला परत. काय धरला का काय. थांब दाखव दाखव किती मोठा दाखव. बापरे. तर बघा मित्रांनो, आईने हाताखाली मासा पकडला. दाखव किती मोठा ते. तर बघा आईने हाताखाली मासा पकडला मित्रांनो. एवढा मोठा शिंपला पकडता पकडता मग आधी राया नंतर देईल नंतर घरी न ग. ए बाबू या बघ काय माझ्या अंगठ्यावर बघ काय. काय रे माझ्या अंगठ्यावर बसलाय. ए अभि अंगठ्यावर बघ माझे काय. दिंडूची बसले न रे. मोबाईलात पाणी घालवला बाबूनी व्हिडिओ. तर बघा सगळं शिंप काढायला लागलात. मासा पण पकडला एक. तर चला मित्रांनो, अजून आम्ही थोडा 5-10 मिनिटं शिंपलं काढतो, नंतर मग घरी जाऊ. बरोबर ना.
कैसी तर पलत चिंडत होता तर चला आता आई पण अजून मासं दोन्ही पकडू आम्ही एखादा. तर चुकून भेटला आता कधीपासून तो पलत होता. तर चला मित्रांनो फायनली आंघोळ शिप काढून झालं आमचं. तर आता आम्ही जातो घरी. मग तुम्हाला घरी गेलो का शिंपलं किती आहे ते दाखवतो. तर आता जरा उशीर पण होईल त्याची मुलं पटापट जातो. आता तिकडे सगळ्यांची तयारी झाली, आईची पण तयारी झाली. तिकडे दाखवलं असतं पण बाबूशी जरा चड्ड्या घातलेल्या नाही, बारीक पोरा आहे त्याची मुलं नाही दाखवत. तर चला. तर बघा मित्रांनो फायनली एवढं आम्ही शिंपलं आणलं. तर आई आता भाजी बनवते बरोबर ना. हा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथेच आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जरा मी विसरलो नदीत पोहून त्याच्यामुळं भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तुम्ही रेसिपी बघा. चला बाय 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 बाय.